नमस्कार, केएनएच न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. 29 मार्चला पंढरपूर हादरणार. बहुजन परिवार संवाद मेळाव्याची जोरदार तयारी. बहुजन समाजासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला बहुजन परिवार संवाद मेळावा येत्या 29 मार्च रोजी पंढरपूर येथे भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये मेळाव्याचे स्वरूप, उद्दिष्टे आणि संपूर्ण रूपरेषा याबाबत सविस्तर माहिती पत्रकार बांधवांना देण्यात आली. या पत्रकार परिषदेला जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुशरावजी जाधव सर, युवक अध्यक्ष सुधीरदादा नाईक यांच्यासह अग्निनाथ बापू चव्हाण, सुनील काका जाधव, सागरदादा जाधव, मोहन घाडगे, बापूसाहेब जाधव, राहुल बोडरे, महेश मदने, संतोष काळे पाटील, पंकज बोडरे, संदीपान चव्हाण, गणेश शिरतोडे, महेंद्र चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, आदिनाथ खराडे, राहुल भैया मदने, सचिन बापू माने, मोतीराम बोडरे गुरुजी, विकास चव्हाण, मल्हारी शिंदे, रावसाहेब गुजले साहेब, शिवाजी वाघमोडे, संग्राम जाधव तसेच इतर अनेक पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा बहुजन परिवार संवाद मेळावा केवळ एक कार्यक्रम नसून बहुजन समाजाच्या एकजुटीचा आणि सशक्तीकरणाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील विविध प्रश्न, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विषयांवर सखोल चर्चा केली जाणार असून भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरेल असे मत व्यक्त करण्यात आले. तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येनं बहुजन बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. एकंदरीतच 29 मार्च रोजी पंढरपूर येथे होणारा हा बहुजन परिवार संवाद मेळावा मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडणार असून बहुजन समाजासाठी एक महत्त्वपूर्ण घडामोड ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा केएनएच न्यूज 24. मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता या ठिकाणी बिर्ला धर्मशाळा रेल्वे स्टेशनच्या समोर सर्व बहुजनाच्या वतीने बहुजन परिवार संवाद मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याचा उद्दिष्ट म्हणजे सर्व भटक्या विमुक्तातील ज्या 42 जाती आहेत त्या सर्वांना एकत्रित व्यासपीठ तयार करणं आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि राजकीय वलय निर्माण करण्यासाठी आम्ही हा मेळावा घेतोय. या मेळाव्याचं अजून एक दुसरं उद्दिष्ट म्हणजे आम्ही भटक्या विमुक्तातील सर्व नेत्यांच्या संमतीने, महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या संमतीने जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांना विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मिळावं अशा प्रकारची एकमुख्याने ठराव करून त्या ठिकाणी आम्ही अशी मागणी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे त्या निमित्तानं करणार आहोत. आणि सर्व समाजाचे नेते पांडुरंगांकडे साकडं घालण्यासाठी आम्ही नंतर जाणार आहोत. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं स्वरूप लोक येतील असं साधारणपणे 6 ते 7 हजार लोक महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तातील ज्या 42 जाती आहेत त्या त्यांचे नेते आणि समाज त्या ठिकाणी उपस्थित. कुठून येणार याच्यामध्ये प्रामुख्याने पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, कोल्हापूर या ठिकाणी धाराशिव असतील. ह्या म्हणजे या भाग बीड आणि आवर्जून या ठिकाणी सांगायचे की कर्नाटकमध्ये जो आमचा समाज आहे तो या ठिकाणी सामील होण्याची दाट शक्यता आहे.